खासदार संजय काका पाटील यांच्या कुटुंबातर्फे आयोजित भव्य हळदीकुंकू समारंभ संपन्न। मकर संक्रांतीनिमित्त आज मराठा समाज मंगल कार्यालय येथे भव्य असा हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला। समाजातील सर्व महिलांसाठी भरीव असा काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे। प्रत्येक महिलाने सक्षम होणं गरजेचं आहे। यासाठी जे काही सहकार्य लागेल केंद्र शासनाच्या वतीने व खासदार संजय काका पाटील यांच्या मार्फत केंद्र शासित ज्या योजना असतील त्या समाजातील सर्व महिला घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। यासाठी प्रत्येक महिलेला सर्वोत्तरी सहकार्य करण्याचं या हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने त्यांनी आश्वासन दिलं व येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली। या प्रसंगी माजी सभागृह नेत्या भारतीताई दिगडे, उर्मिलाताई बेलवलकर, कल्पनाताई कोळकर, डॉक्टर शोभा काळे व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। आता जवळ मला सांगायचं 19 जानेवारीला आपल्या
बेटी पढाओ योजना असो, त्या सगळ्या गावात पोहोचवण्याचं काम आपल्या आदरणीय खासदार साहेबांनी सगळं काम केलंय. आणि खऱ्या अर्थानं मला खूप अभिमान वाटतो आज आमच्या वैदिक सगळ्या तो उपस्थित ज्यांच्या तांबीत आम्ही घडलो वाढलो ज्यांना शिकवलं त्यांच्या समोर आम्हाला बोलायचं म्हणजे खरंच तुम्ही लहान आहे, पण तुम्ही आम्हाला काही एवढा आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाच्या जोरावर आज इथं पोहोचून म्हणायला हरकत नाही. कारण ज्यांनी आम्हाला दिशा दिली त्या आदरणीय केळकर कुटुंबाचे मी मनापासून स्वागत करते. कारण या पुण्याच्या कार्याला आध्यात्मिक जोड असते तर माणूस याचा आदरणीय म्हणायला हरकत नाही. यापासून आपण चांगली कामं करणार आहोत. 2014 मध्ये ज्या तर्फेनं 2019 ज्या तर्फेनं तुम्ही विचार करून मतदान केलं त्याच पद्धतीने आपल्या आदरणीय खासदार काकांना तुम्ही बळ द्यायचं आहे आणि आपल्याला राहिलेलं जे काही थोडं थोडं काम असेल ते सगळं आपण काम चांगल्या पद्धतीने करायचं. सगळ्यांना म्हणते अगदी बगीचा सुद्धा इथं राहिलेलं एवढी सगळी कामं आपण बगीच्याला सुद्धा आपण फंड दिले आणि त्या अर्थानं काम चांगल्या पद्धतीने करतोय. आणि आदरणीय कोळी साहेबांनी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर महिलांचा पण विचार केला. महिला हा आपल्या भारताचा कणा येणारा हरकत नाही आणि या महिलेनं काय केलं नाही हे आपण सगळेजण बघतो आहोत. द्रौपदी मुर्मू असू दे, आपल्या राष्ट्रपतीपदी सुद्धा एक महिला इलेक्शन झाले आणि खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान भारतीय जनता पार्टीच्या काळात झाला असं म्हणायला हरकत नाही. इथून पुढे सुद्धा आपण आणखी चांगली कामं करणार आहोत आणि आदरणीय खासदार काकांच्या पावलावर पाऊल ठेवून माझा मुलगा माझे प्रभाकर बाबा सुद्धा आज काम करतात. आज वैदिक केळकर वगैरेच्या आशीर्वादाने मी सांगते खऱ्या अर्थानं त्या